गावाकडून येताना सकाळी मात्र आम्ही 10लाच पोहोचलो, पण खूप कंटाळा आल्यामुळे बाहेरूनच आम्ही पार्सल घेऊन आलो आणि ब्रेकफास्ट बनवलं. त्यानंतर सगळ्यांनी रिलॅक्स केलं, आराम केला आणि त्यानंतर दुपारही फक्त खिचडी भातही बनवला आणि आम्ही त्यानंतरही आराम केला. आणि नंतर संध्याकाळचं रुटीन असं काहीसं होतं. ताईंच्या सासूने अनारशाचं पीठ दिलेलं होतं, ते आम्ही ट्राय केलं. ही ट्रिक काही मला माहिती नव्हती. पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा होईल तेव्हा आपण एकदम ताजे असे अनारसे तळू शकतो. दादा बघा आमचा. त्यानंतर संध्याकाळचा दोघींनी मिळून स्वयंपाक बनवला. टोमॅटोची चटणी, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी असा साधा सकस आहार होता. आणि त्यानंतर आमचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मायराने आणि चिंटूनी किचनवरती ताबा मारला आणि दोघांनी किचनमध्ये अशा प्रकारे धुडगूस घातला. आता मायराला करंज्या बनवायचं वेड लागले. तिला वाटते की याच्यामध्ये असं पीठ टाकलं आणि शेक केलं की करंजी रेडी होते. त्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही खेळू दिलं. त्यानंतर नंतर जेवण्यासाठी घेतलं, जेवण वगैरे केलं आणि थोडं रिलॅक्स झालो. आणि त्यानंतर मग इथे सगळेजण मूव्ही बघण्यासाठी बसलेत. आता हा मूव्ही फार जुना आहे, तरी पण सगळे आवडीने बघत होते. हा अशीही बनवलेला मूव्ही होता. कुठे चालला? कुठे चालला? घरी चाललाय. ही घर नाहीये? नाही का? पाहुण्यांच्याकडे आलतो. आत्तूकडे आलतो ना. आत्तूकडे आलतो. आता मायरा पहिल्यासारखी नाही आहे, ती सगळ्यांशीच बोलते. आता लिफ्टमध्ये अनोळखी व्यक्ती भेटला तरीही त्याच्याशी ती स्वतःहून बोलली. आणि त्यानंतर मग आम्ही लिफ्टमधून खाली उतरलो. तिला आता स्वतःहून बोलण्यासाठी आवडायला लागले आणि त्यानंतर ती आता अनोळखी माणसांना घाबरतही नाही. तर असं काहीसं होतं. कुठे गाडी? ही आहे मायरा, ही आहे आपली, ही. हां, मग कोणती आहे? कोणती आहे मग? बटन दाबा, बटन दाब, दाब बटन, दाबा आणखी. आता आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. तर आत्तूच्या घरातून जाण्यासाठी आमचा काही पाय ओढत नाही बाहेर, तरीही आम्ही जबरदस्ती निघालो. त्यानंतर मग रस्त्यामध्ये अशी काहीशी दिवाळीची लाईटिंग होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटू. बाय.